तयार झालं आहे आपलं चविष्ट आणि पौष्टिक ब्रेड बेसन सँडविच. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत ब्रेड बेसन सँडविच. तर ब्रेड बेसन सँडविचसाठी लागणारं साहित्य, इकडे मी 4 स्लाइस ब्रेड घेतलेले आहे, चीज आहे, इकडे आहे बेसन पीठ. बेसन पिठामध्ये मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा हिंग घातला आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि इकडे आहे धना जिरा पावडर आणि इकडे आहे भाज्या. इकडे मी 1 टोमॅटो घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे, थोडासा माझ्याकडं कोबी शिल्लक होता तोही घेतला आहे आणि 4 ते 5 पाकळ्या मी लसूण घातलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कोबी होता तर तोही मी घातलेला आहे. तुमच्याकडे आणखीन भाज्या असतील तर तुम्ही घालू शकता. तर आत्ता आपण सगळ्या भाज्या चॉपरला बारीक करून घेऊया. सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. आता आपण भाज्या बेसन पिठामध्ये घालूया आणि त्याचा एक असा घोळ तयार करूया, म्हणजे आपल्याला पोळे कसे आपण सोडतो तसा घोळ तयार करूया. अर्धा कप आपल्याला पाणी लागेल, तर आपण पाणी घालूया आणि याचा पातळ बॅटर तयार करून घेऊया. आता आपण याचं पातळ बॅटर तयार करून घेऊया. सगळे मसाले मिक्स केलेले आहेत, एकदम छान असं मिक्स करायचं. तुम्ही बेसन पिठाऐवजी अंडं घातलं तरी चालेल, पण मी अंडं खात नाही म्हणून बेसन पिठाचा वापर केलेला आहे. तर आता आपण बेसन पिठाचं सँडविच बनवणार आहोत. मीठ आणि तिखट चाकून बघा आणि तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. माझं अगदी परफेक्ट झालेलं आहे, जास्त तिखट नाही जास्त फिक्कं नाही. इकडे मी या पद्धतीनं ब्रेड असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बघा बेसन पिठाची स्लरी तयार केलेली आहे. तर आता आपण ब्रेड सँडविच बनवायला सुरुवात करूया. वरती मी पॅन गरम केलेला आहे. आता आपण सँडविच बनवण्यासाठी खालच्या बाजूला थोडंसं तेल घालूया. तुम्ही तूप किंवा बटरही घालू शकता. तेल गरम झालं की गॅस बारीक करा. आता आपण तयार केलेलं बेसनचं मिश्रण घालून घेऊया. आपण पोळा पसरतो ना, अगदी त्याच पद्धतीनं घालायचं आहे. आता आपण याच्यावरती ब्रेडचे स्लाइस घालूया. ब्रेडच्या स्लाइसवरती पण आपण थोडं थोडं बॅटर पसरवून घेऊया, कारण आपल्याला ब्रेड पण पूर्ण कोट झालेला पाहिजे. आपण असाच जर ब्रेड ठेवला ना तर करपू शकतो, म्हणून आपण बॅटर घालूया. उलटून घेऊया. हे बघा, उलटताना थोडंसं काळजीपूर्वक उलटा, तुटू शकतो. आता आपण चीज खिसून घालूया. तुम्हाला हवं तेवढं घाला, जास्त घातलं तरी चांगलंच आहे. तर मी घालते अगदी, म्हणजे कमी नाही जास्त नाही. हे बघा, मी एवढं घातलेलं आहे. झाकण ठेवून आपण 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. आता आपलं बघा चीज मेल्ट झालेलं आहे. तयार झाला आहे आपला ब्रेड बेसन सँडविच. या पद्धतीने बनवा, पौष्टिक होतो, सगळ्यांना आवडतो. रोज रोज असा ब्रेड खाण्यापेक्षा कधीतरी असं बनवा बघा, सर्वांना आवडणार. आता आपण काढून घेऊया.